सकाळी आज आमची हसी मजाक चालू होती आणि स्वयंपाक पण चालू होता. आज निवद करायचे होते. त्याआधी म्हटलं आता अंघोळ वगैरे करून घेऊ. त्याच्या आधी बघा ते सकाळी पाऊस चालू होता आणि आम्हाला निवदाचा पण स्वयंपाक करायचा होता. पण त्याआधी मी जे राहिलेलं काम आहे ना ते करून घेतलं. उठल्या आणि पहिले कपडे धुवायला घेतले, कारण की ब्लँकेट पण भिजवले होते. मी रात्रीच भिजवलेले होते. म्हटलं सकाळी धुवून टाकू, जोपर्यंत पाणी राहतं तोपर्यंत. आणि हे काम जे सकाळी काम होतं ना ते दुपारी कधीच होत नाही, हे अनुभवलं आहे. त्यामुळं हे कपडे होणारच नव्हते आणि हर्ष झोपेल राहतं तोपर्यंतच होता. मग आंघोळीच्या आधी पटकन कपडे धुवून घेतले. तोपर्यंत आंघोळ होती तोपर्यंत पाणी पण निथरून गेलं त्याच्यामधले आणि ब्लँकेटातलं पाणी पण निथरून गेलं. मशीनला लावून देऊ म्हटलं. आता ते हॉस्पिटलमध्ये ब्लँकेट होते, मग तेच धुवायला घेतले. तर आता इतक्या पावसामध्ये तुम्ही म्हणाल इतक्या पावसामध्ये ब्लँकेट कोणी धुतं का, पण हॉस्पिटलमधले होते त्यामुळं धुवायलाच लागले. मग मी रात्रीच टाकून आणि सकाळी धुवून टाकले. पण भिजून जाईल मग त्यामुळे मी आंघोळ नाही केली, त्याच्या आधीच कपडे धुवून घेतले पहिले. म्हटलंच मग आंघोळ करेल, कारण की स्वयंपाक वगैरे सगळं करायचं होता निवदाचा. आणि कपडे भिजून सगळे जे राहिलेले होते ते पण कपडे धुवून घेतले. म्हटलं बाकीचे नंतर धुता येईल. बाकीचे कपडे मशीनमध्ये टाकून दिले. तोपर्यंत जाऊबाईंनी चहा पण करून ठेवला होता आणि आई तर कधीतरी भेटलं आणि भारी वाटतं, त्यांनी पण घेतला आणि मला पण दिला. स्वयंपाक पण करायचा होता आम्हाला. मग त्यांनी बाकीच्या दोघींनी स्वयंपाक केला. आता माझ्या वाट्यावर होते भजे. मग मी भजे वगैरे करायला घेतले. आज निवद दाखवायचं ते आखाड महिन्याचं. तुमचं झालं का निवद? नक्की कमेंट करून सांगा. तर बाकीचा स्वयंपाक तर करून घेतला. मग माझ्या वाट्यावर होते कांदा भजी करायचे, मग भजे करून घेतले. स्वयंपाक झाला नाही अजून, बाकी अजून गुळ चाणक्या पण बाकी, पण जे होतं ते सगळं वरण भात भाजी सगळं केले. नंतर मग मी घेतल्या गुळ चाणक्या करायला. हर्ष उठत नाही तोपर्यंत, नाही तर हर्ष माझ्या मदतीला येईल म्हणून मी पटकन करायला घेतले. पण ते पीठ पण इतकं कडक झालं होतं, मग ते पण थोडंसं मळून घेतलं. आता कडक खूपच जास्त झालं तर पण तसंच मळून आणि करायला घेतलं पटापट. तोपर्यंत हर्षचे पण उठायचा टाईम झाला होता. मग म्हटलं पटकन करून घेऊ, तो पण मध्ये येतो करायला. उठलाच होता. मग सासूबाईला म्हटलं तुम्ही त्याला आंघोळ वगैरे तयारी करून आणि घेऊन या, नाही तर तो पण ये लाटत बसल पुऱ्या. तर सगळं स्वयंपाक वगैरे झाला आणि मग आम्ही निवद भरायला घेतले. आता इथं पण मंदिरात द्यायचे होते आणि तिकडं दुसरीकडं पण न्यायचे होते मंदिरात. तिथले निवद दाखवले आणि पाऊस उघडला. आम्ही लगेच मंदिरात आलो निवद घेऊन. मरे माताचं मंदिर आहे तिथं, थोडं लांब आहे घरापासून. रिक्षा करून आलो आणि सासूबाईंनी फुलं वगैरे नारळ वगैरे घेतलं. आणि गर्दी पण इथं कधी गर्दी नाही राहत, पण आता आखाड महिना पण आहे आणि लाईनच लागली होती. मग काय रांगेत उभं राहिलो आणि नंबर आला आमचा. मग मरे मातेचं मंदिर आहे. तर मी पण पहिल्यांदाच आली. तर सासूबाईंनी घरी केला होता हार, थोडा छोटाच झाला होता पण छान झाला होता. घरून करून आणला होता, मस्त छान दिसत होता, पण छोटा झाला होता थोडासा. आणि त्यांनी पूजा वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर मी पण पूजा वगैरे करून घेतली, कारण की मागचे पण सगळे गर्दी करत होते, त्यांना पण पूजा वगैरे करायची होती. मग निवद वगैरे दाखवून आणि असं होता आमचा आजचा दिवस. तर आता रिक्षाचीच वाट बघत होतो. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. कसं वाटतो नक्की कमेंट करा.